महागौरी देवीची कथा. नवरात्रीच्या 8व्या दिवशी पूजली जाणारी देवी म्हणजे महागौरी. तिचं रूप अत्यंत शांतिमय, तेजस्वी आणि पवित्र आहे. ती सर्व कल्याण देणारी, पापाचा नाश करणारे आणि आपल्या भक्तांना सौंदर्य व शुद्धतेचं वरदान देणारी आहे. कथेप्रमाणे पार्वती माता लहानपणापासूनच भगवान शंकरांना पती म्हणून मिळावं म्हणून कठोर तप करीत होती. तिने पर्वताच्या कठीण गुहामध्ये बसून वर्षानुवर्षे अन्नजल सोडून प्रचंड तपस्या केली. तिच्या या दीर्घ तपस्येमुळे तिचं शरीर धुळीने, मातीने आणि काजळीने व्यापलं गेलं. तिचं पूर्वीचं सुंदर उजळ रूप काळवंडून गेलं होतं. अखेर भगवान शिव तिच्या प्रचंड भक्तीने प्रसन्न झाले आणि तिच्याशी विवाह करण्यास तयार झाले. विवाहापूर्वी पार्वतीने स्नान केलं. त्या क्षणी तिचा वर्ण इतका गौरवर्णी, तेजस्वी आणि शुभ्र झाला की तिला महागौरी असं नाव दिलं गेलं. तिच्या अंगातून निखळ पवित्रतेचं आणि शांतीचं तेज प्रकट झालं. महागौरीचं रूप ती श्वेत वस्त्र परिधान करते. शुभ्र वृषभावर नंदीवर आरूढ आहे. तिच्या 4 हातांपैकी 2 हातांमध्ये त्रिशूल आणि डमरू आहे. उर्वरित 2 हात भक्तांना अभय व वरदान देणारे आहेत. महागौरी ही अत्यंत दयाळू आहे. तिच्या उपासनेने सर्व पापाचा नाश होतो. जीवन शुद्ध आणि शांत बनतं. विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य, सुख आणि संपत्ती लाभते. अविवाहित मुलींना योग्य जोडीदार मिळतो. या दिवशी देवीला नारळ, पापड्या, खीरपुरी आणि हलवा नैवेद्य दाखवतात. भक्त जर प्रामाणिक भावनेने महागौरीची उपासना करतो तर त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात. ही कथा आवडल्यास नक्की कथेला एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.